इसवी सन 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना गद्दारीने पकडून औरंगजेबासमोर उभे केले. स्वराज्याचा राजा बेडा ठोकलेल्या अवस्थेत होता, पण डोळ्यात भीती नव्हती. तेथे फक्त होता तो अभिमान. औरंगजेबाने सांगितलं, इस्लाम कबूल कर अथवा मृत्यू. संभाजीराजांनी कपाळावर आट्या साठवत ठाम उत्तर दिलं, मृत्यू 100दा स्वीकारेन, पण धर्म नाही सोडणार. हे ऐकताच औरंगजेबाने निर्णय घेतला, मृत्यूदंड. पण हळूहळू छळ करत, तडफडत आणि सुरू झाले ते शेवटचे 40 दिवस. पहिल्या दिवशी जीभ कापली, रक्ताच्या धारांनी माती लाल झाली. दुसऱ्या दिवशी डोळ्यांमध्ये गरम सळी, पण महाराज शांतच, हर हर महादेवचा जप करत. तिसऱ्या दिवशी हातपाय छाटले, शरीर तुटलं पण आत्मा नाही. चौथ्या दिवशी अंगावर खिळे ठोकले, मांस ओरबाडलं. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून महाराज फक्त म्हणाले, स्वराज्य, शिवराय आणि हर हर महादेव. छळाच्या 40 दिवसांनी नरकही लादला असेल, पण संभाजी महाराज तुटत नव्हते, झुकत नव्हते. त्यांच्या डोळ्यात अजूनही स्वाभिमान होता. आणि अखेर 40 दिवसांनी, पण त्या निर्घृण छळानंतरही संभाजी महाराज जिवंत होते. पण ते ओळखूही येत नव्हते. शरीर तुकड्या तुकड्यांमध्ये, रक्त सुकून काळं पडलेलं, मांस गळून हाडं दिसणारी ती आकृती, पण डोळ्यामध्ये अजूनही अभिमान. शेवटी त्यांचा गळा छाटण्यात आला. अंगाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आलं. पण त्या तुकड्यांमधूनही महाराष्ट्र गरजला, राजे तुम्ही जिंकलात. आजही त्या रक्ताने माती सुगंधित आहे. आजही त्या वेदनांनी महाराष्ट्राचं मन गहिवरतं. आणि आजही तेच शब्द काळजात घुमतात. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी, एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था.